तर नमस्कार मंडळी, सकाळ झालेली आहे, शुभ सकाळ. आणि आताचे वाजले आहेत 6 आणि आम्ही अजून प्रस्थान केलेलं नाही आहे. अजून निजामपूरमध्येच रूम केली होती, सो तिथंच आहे. आता फ्रेश वगैरे होता अँड लवकरात लवकर टच करूता. इथून 1 घंट्याचा प्रवास आहे आणि प्रवास करूता आणि नंतर मग तुम्हाला किल्ल्याचे दृश्य दाखवतो आणि त्या गोष्टीचं तिथल्या म्हणजे सगळं महत्त्व सांगतो आणि ऐतिहासिक प्लेस जिथं काय काय घडलं होतं हे सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो. सो चला मग भेटू आता डायरेक्ट किल्ल्यावर. तर फायनली रेडी झालेलं आहे, बघू शकता लुक आपलं आणि सगळे तयार होत आहेत आणि आपण निघूत आता थोड्या वेळात आणि बघूत आता डायरेक्ट रायगडचं दर्शन करूया. ते किती ट्रॉफी आहेत मागे. फायनली गाईज, तर आपण आता रूम सोडणार आहे अँड सकाळी आता इथं तर चांगलं वाटत आहे, पण बाहेर गेल्यानंतर थंडी आहे. मी जस्ट गॅलरी उघडलो, एवढी बेकार थंडी होती. आता मला अजून परत गाडी चालवायची. झोप ऑलरेडी झाली आहे तसं, पण काही झोपेचा काही विषय नव्हता, बट कमी झाली झोप. दुपारी झोप येऊ शकते. असा एवढा तर फायनली बघू शकता आपण थोडं 20 किलोमीटर अंतरावरच राहिलेलं आहे. सो हात असं भरपूर काकडून गेलेत. खूप थंडी असते ॲक्च्युली, सकाळी तर अजून जास्त आहे. सो जास्तीत जास्त लवकर तुम्ही प्रेफर करू शकता 8 वाजता यायचं आणि एकच प्लेस कवर करा. अँड देन चला मी आता फोटो वगैरे काढतो थोड्याशा. आणि खूप म्हणजे डेंजर यूज आहे तिथं, बघू शकता अक्षरशः. आणि ॲक्च्युली एवढी थंडी वाजते इथं. रात्री ह्याच्यामध्ये तर थोडी कमी वाजत होती, पण सकाळची थंडी एवढी भयानक थंडी आहे. तरी पण फ्रेश झाल्यानं तेवढं काही वाटत नाही आहे. सो लवकरात लवकर कवर करूयात आपण. आणि आपण रोपवेनं नाही जाणार, आपण पायऱ्या चढत जाणार आहे, सगळं एक्सप्लोअर करत जाणार आहे. सो सगळे व्ह्यूज ते छान पद्धतीने दाखवतो आणि त्यांचा इतिहास पण काय ते सगळं मी सांगायचं इथं तुम्हाला प्रयत्न करेन. तर फायनली मस्त गरम गरम वाटलेले आता. हाय ग, इथून थांब, इथून जाऊच वाट नाही गेले. आणि पुढे बघू शकता नजारा या. और ये जा रही गाडी या. वारं नाही म्हणून बरं आहे, सकाळी वारं नाही राहत, नाहीतर सुर उडाला असते.
ये गए हा वाला पोस्टर. वाव व्हाट अ ब्युटिफुल. बस सो चहा पिवता आपण आता ब्रेक घेतलं थोडंसं आणि इकडं बघू शकता. ओ वाव 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 किती सुंदर आहे हे. लोक जात आहेत अँड देन चाय. खरी दुनिया आहे. स्माइल. तर फायनली आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. पोहा वगैरे होता आणि रेट वगैरे असे काही चेंजेस नाही आहेत. सो 20-25 रुपयाचाच रेट आहे अँड देन टोटल 350 झालेला आहे. अँड देन आता आपण निघाले आहे ऑन द वे. आपला छोटासा ब्रेक झाला आणि इथं चिवचिवाट भरपूर आहे कोंबड्याचं वगैरे. आणि पुढे माझ्यासमोर टॉमी पण आहे. अरे बाप रे रोपवे न तर नाही. तरी बघू शकता रोपवेसाठी इकडून जाण्याचा मार्ग आहे आणि हा इथून रोपवे जात आहे. मला तर खूप भीती वाटलेली. मी तर सगळ्या मला बुवा चढत चढत जाऊयात कारण मला वरून खाली बघितलं म्हणजे ते एक वेगळी भीती असते ना, तसं काय तर वाटत आहे. सो बघू ते यार काय होतंय काय नाही. पायऱ्यानं जाऊयात असं तर मला वाटतंय. खूप समोर आल्यानंतर इथं 4 व्हीलर पार्किंग बघू शकता इथं. आणि इकडं आहे 2 व्हीलर रोपवेकडं. आणि तिकडं आहे 50 रुपये पर व्हेकल म्हणजे पर बाईक. सो आता आपण रोपवे तर नाही जाणार.